हॅलो, ज्योती रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण 25 लिंबाचं लोणचं बनवणार आहेत. तर तुम्ही बघू शकता स्वच्छ धुवून पुसून घेतलेले लिंब आहेत आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही फोडी करू शकता. तर मी अशा पद्धतीनं केलेल्या आहेत छोट्या छोट्या फोडी. तर ह्या सगळ्या अशा करून घेतलेल्या आहेत आणि फक्त त्यातले बी वगैरे काढून टाकायचं. तर हे 25 लिंबाचं लोणचं आहे. तर 25 लिंबाला 2 कप साखर टाकलेली आपण प्रमाणे. तर तुम्ही बघू शकता आणि 3 चमचे मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपली जी आंबारी मिरची पावडर असते ती फुल भरून 1 चमचा टाकलेली आहे. आणि हे सगळं असं हाताने मिक्स करून घ्यायचं. लिंबाच्या फोडी वगैरे साखर सगळं व्यवस्थित सगळ्याला लागलं पाहिजे असं करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता कसं मिक्स केलेलं आहे. आणि आता आपण हे कुकरमध्ये बनवणार आहेत. तर खूप छान लोणचं होतं हे. तर बघू शकता आता मी कुकरमध्ये टाकणार आहे. तुमच्याकडे डबे असेल कुकरला तर तुम्ही डब्यामध्ये टाकायचं आणि झाकून ठेवायचं म्हणजे पाणी जाणार नाही असं. तर मी असंच लावलेलं आहे कुकरला, मोकळंच लावणार आहे. असं पण करता येतं. आणि फक्त आपल्याला 5-6 शिट्ट्या काढायच्या तर खूप छान शिजलं जातं. तर आता बघू शकता हे थोडंसं ओतू गेलेलं आहे कुकरमधून. तर असं काढून घेतले मी आता 5-6 शिट्ट्या झाल्यावर खाली. आणि आता आपल्याला याच्यातला जो रस आहे तो आपल्याला पातेल्यात बाजूला काढून घ्यायचा आहे. आणि ज्या फोडी येतात त्या आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. तर आता पूर्ण व्हिडिओ बघा. तर हे लोणचं उपवासाला पण चालतं आणि असं जेवताना पण खायला चालतं. खूप छान लागतं हे आणि झटपट बनणारं लोणचं आहे. तर हे पाहू शकता हे सगळं पाक त्याचं आपण असं पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आता थोडंसं चाकून बघायचं तो रस. तर मला थोडा असं जास्त आंबट लागत होता तर मी थोडी साखर मिक्स केलेली आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही पण असंच थोडंसं पाक चाटून बघायचा आणि मग त्याच्यात तिखट मीठ वगैरे काय कमी ते तुम्ही टाकायचं. तर हे असं पूर्ण उकळी येऊ द्यायची 5-7 मिनटं पाकाला आणि मग नंतर खाली घ्यायचं पातेलं ते. आणि त्याच्यात आपल्या ह्या फोडी ना ह्या टाकून द्यायच्या गरम पाक आहे तोपर्यंतच. आणि हे पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतरच बरणीत भरून ठेवायचं. तर तुम्ही बघू शकता तो पाक जो आहे ना थोडासा 10 मिनटंच उकळू द्यायचा आणि असं भरून ठेवायचं. 1-5-6 दिवसामध्ये ना खूप छान मुरतं आणि तयार होतं खाण्यासाठी. तर किती